आजचा होता शनिवार आणि स्टॉलहून आली मी 1:30 वाजता बरं का, 1:30ला आली आणि चेहरा एकदम हॅपी हॅपी दिसतो. तर हो, खरंच हॅपी हॅपी आहे आणि त्याच्या मागे कारण असं आहे का ती घुबड आली नव्हती बरं का. व्यवस्थित शांततेत विकल्या गेलं एकदम. किरकिर नाही, फिरफिर नाही, शिवाय म्हणजे शिव्यांचे आवाज नाही वगैरे, काहीच नाही काहीच नाही. तर आज काय झालं माहिती का, स्टॉलवरती माझं जे पार्सलचं असतं पिशव्या प्लेटी वगैरे ह्या संपल्या होत्या. मला वाटलं आहेत का भरपूर, पण तिथे गेल्यावर पाहते तर एकच बंडल आणि ते पण कमी पिशव्या असतात त्याच्यात. तर सकाळपासून वाट बघते त्या दादाची जे मला देतात ना सामान त्यांची, तर ते आलेच नाही आहे. मला लय टेन्शन आलं होतं कारण ती नव्हती आणि गिऱ्हाईकांना भरपूर आले होते माझ्याकडे, कारण ती नसल्यावर गिऱ्हाईक कुठे जाणार ना. आज ना मी काय काय घेतलं ते दाखवते. ही छोट्या साईजची प्लेट आहे, साबुदाणा देत असते. हे 2 प्लेटी आणि याच्यामध्ये इडली मेंदूवडा आणि पोहे, हे मोठ्या साईजची प्लेट. ते झालं आपलं. हे सांबार चटणीसाठी छोटी पिशवी आणि हे चम्मच आज घेतले कारण माहिती का पार्सलसाठी ना चम्मच मागतात भरपूर लोक, त्यासाठी हे चम्मच घेतले. आणि आपली ही हँडबॅग, तर आपल्या हँडबॅगचं पॅकेट संपलेलं जुनं, तर लागत होतं म्हणून आज हे घेतलं. आणि हे तर त्या दिवशी घेतले, हे तर दाखवलंच तुम्हाला. तर हे जुनं आहे आणि हे अर्धा किलोचं आहे. किती पीस आहे काय माहिती नाही आहे, पण भरपूर आहे. आणि ह्या 2 प्लेटी, हे 1 चम्मचचं पॅकेट, हे 1 पॅकेट आणि ह्या 2 छोटे छोटे पीस. तर हे ना फक्त साबुदाण्यासाठी आहे. तर हे एवढं चिजा मी माहिती आहे कितीच्या घेतल्या. हे बघा 1 2 3 4 5 आणि 6. तर ह्या वस्तू मी, तर हे सगळं ना मी 150 रुपयामध्ये घेतलं एवढं सामान. आणि आजचा धंदा सांगते किती रुपयाचा झाला. तर 150 रुपयाचं सामान घेतलं आणि 150 रुपये ऑनलाईन झाले. 300 रुपये आणि मोंटूला दिले. आणि मला बांगड्या घेतले 100 रुपयाचे तिथे. आणि पहिल्यांदा नाही, आता 2-3 वेळा झालं माझं स्वतः घेणं. तर माझ्यासाठी बांगड्या घेतल्या 100 रुपयाच्या. आणि अजून काय केलं, मोंटूला दिलं. मोंटूचे पैसे कामाचे मोंटूला दिले. मोंटूचं माझं बोलणं झालेलं आहे की पर डेला तुला 20 रुपये देईल मी, मला स्टॉलवर मदत केली तर. तर हे असं झालं. आणि 200 रुपये आहे अजून माझ्याकडे पिशवीमध्ये. असं माझं हे आजचं चांगलं विकलं गेलं, व्यवस्थित विकलं गेलं. महत्त्वाचं म्हणजे कमी विकलं गेलं तर चालतं, पण शांततेत विकले गेले पाहिजे. असं मचमच नको दुकानावर. तर ते असं शांततेत विकले गेले. 100 रुपये कमी का जास्त, मागे का पुढे होतात. भरपूर लोक बोललेत की आज मूड तुमचं फ्रेश राहिलं, शांतता आहे सगळीकडे. आणि येणारे जाणारे पण म्हणायचे ही नाही आली का आज. मी म्हणलं नाही, मला नाही माहिती, तुम्ही जावा तिच्या घरी आणि विचारा तिला काय कारण आहे न याचं. तर लोक पण हसायचे, बोलले की खरंच ना ती बाई लय वेडी आहे. म्हणले जाऊ दे. तर असं विकल्या गेलं व्यवस्थितपैकी आणि छान वाटलं. छान म्हणजे याच्यासाठी वाटलं की किरकिर नव्हती. महत्त्वाचं शिव्या देणं, किरकिर करणं, मचमच करणं, लोकांसोबत घाण शब्द बोलणं, ते ऐकायला नाही भेटलं मला आज. महत्त्वाचं म्हणून खुश आहे. तर एवढं सामान घेतलं. आणि मी माहिती का सामान जे घेते ना, प्लेटी पिशव्या वगैरे, तर मी तेवढ्याच पैशा म्हणजे दुकानावरच घेते. जेव्हा माझं चालू असतं ना नाश्त्याचं स्टॉल, तितक्या वेळातच घेते. म्हणजे माझ्याजवळचे पैसे मी टाकून घेत नाही आहे. असे घरातले पैसे टाकून ना मी काहीच सामान घेतलं नाही आहे स्टॉलसाठी. फक्त 500 रुपयाची ती मशीन विकली घरातली पाण्याची, आणि त्याच्यावर मी शॉर्टकटमध्ये किराणा सामान आणलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी स्टार्टिंग केली होती 500 रुपयाच्या मशीनवर. तर तितक्या पैशामध्ये 200-250 रुपयाचं 300 रुपयाचं सामान आणून मी थोडंसं ॲडजस्ट करून घेते, थोडंसंच बनवते. आणि पर डेचे मी 100 रुपये माझे साईडला काढते. तर असं माझं स्टॉलचं चालू आहे. आणि खरं सांगते आज खूप आनंदी झाले, कारण मचमच नव्हती. महत्त्वाचं म्हणजे ती आली BMCची गाडी आहे आणि माझी काय तारांबळ उडाली, खूप म्हणजे खूप. हा मोंटू पण ना, मला बाजूवाल्याने सांगितलं नारळवाल्याने का भाभी गाडी आई,
तर मला काही दिसली नाही, पण त्यांनी नारळ पटापट उचलले ना त्याचे, पाणी बॉटल नारळात, मग मी समजले हा आली आहे यार. मग मी पटापट मोंटूला म्हणलं, मोंटू पटकन पिशवी धर आणि पटापट डबे ठेव त्याच्यामध्ये. मग डबे ठेवले आणि चेअरवर ठेवली पिशवी आणि मी चेअरजवळच उभी राहिली, एका हातामध्ये टेबल धरून ठेवला हातामध्ये. ती गाडी पाहण्यासाठी मोंटू चालला गेला आणि मी एकटीच थांबली. मला एवढं टेन्शन आलं होतं खरंच सांगते, का ते आले ना, माझ्या हातातली पिशवी वगैरे घेतली तर काय करावं, माझा एवढा नाश्ता सांडून जाईल वगैरे, खूप टेन्शन आलेलं सकाळी. तर मग एक रिक्षावाला बोलला की तुम्ही एक काम करा, माझ्या रिक्षात ठेवा. तुम्ही बोलली नको नको, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. मग एक दुसरा बोलला तर आतमध्ये ठेवा. म्हणलं नको, त्यांना पण बोलतील वगैरे ते, तर म्हणलं नको. मग मी हातातच ठेवल्या पिशव्या. पण ते काय झालं माहिती आहे का, थोड्या टायमाने मोंटू आला. मग मी त्याला लय ओरडली सकाळी, का मम्मीकडे थांबायचं, तू पडतो इकडे तिकडे वगैरे वगैरे, तुला मी आज पैसे देणार नाही. मग गेला नाही, थांबला माझं. नंतर ती गाडी गेली. मग लोक बोलले लावा आता, आणि काय कर, तुमचे काय छोटे छोटे डबे असतात ते तुम्हाला काय बोलतील नाही वगैरे. पण म्हटलं नाही, रूल तर रूल असतो ना सर्वांसाठी, थोडी ना आपल्यासाठी वेगळा रूल काढणार. मी बोलली नको. तरी पण ना गिऱ्हाईक माझ्याजवळ यायची बरं का, पिशवीतच होते सगळे डबे वगैरे ठेवून दिलेले. तरी पण गिऱ्हाईक माझ्याकडे आले आणि मी पिशवीतूनच काढून दिलं. मग थोड्या टायमात ते गेले. नंतर डबे वगैरे व्यवस्थित लावले आणि आपलं काम जे होतं ते मी केले पूर्ण, हळूहळू कंप्लीट केले. 2-2 प्लेटी उरल्या होत्या. मग चालू होतं घरी जाऊ का, घरी जाऊ का. पण एक काका दिसले मला असेच, मग त्या काकांना आवाज दिला. ते होते बहिरे, त्यांना आवाज येत नव्हता. त्यांना हाताने असंच केलं मी, ते आलेत. मी त्यांना बोलली खायचं का काही, ते बोलले मला आवाज येत नाही काहीच. मग मी त्यांना बोलली खाणार का, तर बोलले नको, पैसे नाही आहे माझ्याकडे. मी बोलली पैसे नका देऊ, पण हे पोहे घेऊन जावा. का म्हणलं जाऊ दे, आता घरी जायचं तर त्यापेक्षा ते देऊ दे. त्या काकांना एक प्लेट पोहे दिले. त्याच्यानंतर ना 4-5 गिऱ्हाईक आले आणि माझं मग लगेच संपून गेलं. त्याच्यानंतर ना मग भरपूर लोक म्हणजे दिलं आणि मी सगळं, कोणाला चटणी कोणाला सांबार द्यायला लागली. भरपूर गिऱ्हाईक आले. मग आहेत का नाश्ता, आहेत का नाश्ता, मी बोलली संपले आपले. महत्त्वाचं म्हणजे त्या काकांना दिलं ना लास्टला. तर त्याच्यानंतर मग पटापट गिऱ्हाईक आले. त्याच्या पहिला तुम्ही केव्हाची बसलेली होती तशीच. तर असं झालं आहे. तर आजचा दिवस असा गेला. सकाळची सुरुवात पण छान झाली आणि दुपार पण छान झाली आणि संध्याकाळ पण छानच होईल. तर आता जाते मी हॉस्पिटलमध्ये सलाईन घ्यायला. आणि तर पटापट आवरते, घरातलं सामान वगैरे ठेवते, पिशव्या वगैरे एका पिशवीत, आणि मी तर पुढचा दिवस कसा येईल, काय येईल, ते तुमच्यासोबत मी सांगणारच आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट